नगराध्यक्ष आणि या मीटिंगसाठी आलेले सर्व नागरिकांना माझ्याकडून नमस्कार आणि जय. माझी पहिली भाषा पंजाबी आहे. कुठे माझी मराठी चुकले तर मला माफी द्यावी. पण एकंदरीत इथे जे मला पिक्चर दिसत आहे ते खूप चुकीचं आहे आणि याच्यासाठी मी काही तुम्हाला एक्सक्युजेस देणार नाही. आम्ही कुठेतरी कमी पडलो आहे आणि याचा हे परिणाम आहे की आपल्याला ॲक्च्युली मीटिंग घ्यावी लागते. याच्यापूर्वी मी मालेगावात 3.5 वर्ष आता फुल काम केलेलं आहे आणि तिथे पण 150 होत होते. पण बऱ्यापैकी आम्ही तिथे हे प्रकारसाठी वेगवेगळी योजना केलेली आहे. आता मालेगावामध्ये ई-बीच पेट्रोलिंग सिस्टम आपण चालू केलं आहे. तुम्ही सांगताय की रात्री गाडी फिरत नाही, त्याच्यासाठी आम्ही चौकातला QR कोड लावले आणि त्या QR कोड स्कॅनिंग झाल्यानंतर आम्हाला रिपोर्ट जनरेट होतो आहे आणि डेली आम्ही मालेगाव कॅम्प जे एरिया आहे तिथे जास्त चोरीचं प्रमाण होतं, तिथे आपण हे सिस्टम चालू केलं आहे. नांदगावसाठी पण मी चालू केलं. आदरणीय SP साहेबसोबत मी बोलणार आहे. आज जे आपण मीटिंगमध्ये विषय काढले त्याच्यामध्ये मला असं दिसतं आहे की बरेचसे प्रकरण असे आहे ज्याच्यामध्ये आपण 10-15% एफर्ट टाकला तर ते नक्कीच होऊ शकते. कुठेतरी CCTV कॅमेरा उपलब्ध आहे, कुठेतरी आपल्या इकडे लोकांना ह्युमन इंटेलिजन्स आहे की कोणी केलं आहे कोणी नाही केलं आहे. तर ज्याच्यावर केस फाईल करावा मी घेणार आहे. आणि तुम्ही सांगितलं की मागच्या 6 महिन्यामध्ये ही परिस्थिती खूप खाली पडली आहे. तर ते हे मागचे 6 महिन्याचे जे जे काही केसेस आहेत त्याचे केस फाईल दावा मी घेऊ आणि जे जे केसेस आपण होऊ शकतात त्याचे नक्की सुरू होईल. याचे पुढे मी सांगणार आहे की माझे जे काही इथे पोलीस पर्सनल आलेले आहेत ते मॅनपॉवरचं सांगतात. मॅनपॉवर आपल्या ग्रामीण भागामध्ये कुठेही जास्त नाही. आपण फुल 100% कॅपॅसिटीने काम करतो आणि प्रत्येक पोलीस स्टेशनची तर तुम्ही 100% एफर्ट दिला की नाही याची खात्री तुम्ही घ्या. तुम्ही 100% एफर्ट दिला तर म्हणजे त्याची परिस्थिती येणार नाही. आणि यामध्ये काही असे प्रॉब्लेम नाही की त्याच्यासाठी आपल्याला काही ऑफिस काम करावं लागतं. खूप नॉर्मल विषय आणि पोलिसांसाठी एक ब्रेड अँड बटरचे विषय आहे. आमचं काम आहे गुन्हे दाखल करणं आणि गुन्हे डिटेक्ट करणं. जर गुन्हे दाखल होत नसते तर ते पुढे डिटेक्शनचं प्रोसेस आपण ते स्टार्ट करू. तर प्रत्येक गुन्हा दाखल झाला पाहिजे. तुम्हाला दिसतं त्यामध्ये डिटेक्शन होत आहे की नाही होत आहे ते पुढची गोष्ट नंतर सुरू. पण प्रत्येक गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि इथे आलेले सर्व लोकांना माझे आव्हान, तुमचा गुन्हा जर दाखल नाही झाला तर ताबडतोब मला फोन करा. मी प्रत्येक कॉल उचलतो. जर मी कॉल उचलत नाही मी प्रत्येक मेसेज करतो आणि तुमचा जर मेसेज आला की माझा गुन्हा दाखल नाही झाला तर संबंधित ठाणे अंमलदारवरही कारवाई करणार. मी सांगितलं पोलीस स्टेशन आणि मी परत प्रत्येक प्रभारी अधिकारी माझ्याकडे 18 पोलीस स्टेशन आहे. मी प्रत्येक प्रभारी अधिकारीला सांगतो की आपला जे खाली स्टाफ आहे सांगा नुसतं आपल्याला नको. लोकांना विचारू नका तुम्ही कुठून माल आणला आहे, कुठून तुम्ही सोनं घेतला आहे, कुठून तुम्ही चांदी घेतली. हे लोकांवर आपण जे त्रास करतोय न्यूज स्टॉक केल्यानंतर खूप चुकीचं आहे. हे कुठेतरी संपला पाहिजे. आता 2025 आलेली आहे. त्या दृष्टीने आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमान आहे आणि आपण असे कशा विचारताय तुम्ही योग्य वाटत नाही. एकंदरीत मी तुम्हाला सांगितलं की पिक्चरमध्ये खूप सुधारची आवश्यकता आहे आणि मी तुम्हाला सर्वांना एका गॅरंटी देतो की माझं काम म्हणजे सुपरवायझरी ऑफिसर कुठेतरी मी पण कमी पडलो आहे आणि अशी परिस्थिती आलेली आहे. माझी कामगिरीवर पण एक प्रश्नचिन्ह आहे. तर याच्यासाठी मला काय काही करावं लागते तुम्हाला माहिती आहे आणि मी करणार आहे. आणि या पोलीस स्टेशनची पिक्चरमध्ये या पोलीस स्टेशनची कामगिरीमध्ये नक्कीच सुधार होईल असं मी सर्वांना आश्वासन देतो. तिकडे